फोटो पण घ्या। जय महाराष्ट्र। सेंट मलंकारा हायस्कूल यांच्याकडून तिसरी पासून हिंदी शिकवण्यासाठी एक फॉर्म पालकांना देण्यात आला की आम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर हिंदी शिकू, या पद्धतीचा एक फॉर्म देण्यात आला होता। त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय शाखाध्यक्ष सुनील यादव यांच्याकडे तक्रार आली, बैठक झाली, शाळेमध्ये जायचं। आज पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची टीम इथं आलेली आहे आणि आम्हाला ज्या पद्धतीने विचारायचं होतं आम्ही त्यांना विचारलं आणि मराठी भाषेचा अपमान कुठेही होणार तर तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही। आम्ही एक पत्र शाळाकडनं, आम्हाला शाळांनी लिहून दिलेलं एक पत्र की आमच्याकडून जी चूक झालेली आहे त्यासाठी आम्ही माफी मागतोय आणि मी मॅडमलाच विनंती करणार की मॅडम एकदा कृपया आपण हे पत्र वाचावं प्लीज। दिलाय ना? नाही वाचा ना, काय नाही, चांगलंच आहे ना, उलट चांगलं होणार। माफीनामा देण्याबाबत आमच्या शाळेकडून जो इयत्ता तिसरी पासून पालकांची संमती फॉर्म औपचारिक म्हणून हिंदीचा समावेश करण्याची संमती पत्र पालकांना देण्यात आले होते, जे आमच्या सेंट मेरी मलंकारा शाळेकडून चुकीचे निर्देश गेले आहे। यामध्ये आम्हाला कोणाचेही मन दुखवायचे हेतू नव्हता। त्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि सामान्य श्री राज ठाकरे साहेब यांची जाहीर माफी मागतो। यापुढे कधीही आमच्या शाळेच्या संस्थेकडून मराठी भाषेचा अपमान होणार नाही याची खात्री देतो। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। आम्हाला पण अपेक्षा आहे की यानंतर पुढे कधीही मराठी भाषेचा अपमान होईल असं करू नका, कारण हे शाळा आहे, मी परत सांगतो, हा मंदिर आहे। आम्हाला बरं वाटत नाही की शाळांमध्ये जाऊन आम्ही या विषयांसाठी आंदोलन करावं, बरोबर आहे ना? आपली जबाबदारी आहे, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, आपण मुंबईमध्ये आहोत, आपण ज्या राज्यामध्ये असतो त्या भाषेचा मान सन्मान ठेवावा लागतो। आज एवढा पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला या विषयासाठी आणि जर तुमच्याकडनं अशी चूक होत असेल तर हे कुठंतरी दुर्दैव आहे, हे बरोबर नाही। म्हणून आमची विनंती आहे की यानंतर आपल्या शाळेकडनं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, चांदिवली विधानसभेमध्ये या पद्धतीची गोष्ट झाली पाहिजे नाही अशी आम्ही सगळ्यांना विनंती करतो। कुठेही मराठी भाषेचा अपमान होणार तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची टीम 100% पोहोचणार, हेच मी सांगतो। आणि आपण जे हे पत्र दिलंय तरी तुम्हाला धन्यवाद सांगण्याची काही गरज नाही, तरी शाळा आहे, आपण दिलं त्यासाठी धन्यवाद। हां, थँक्यू।